नमस्कार. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान-छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं तुम्हाला माहिती आहे, की अगदीच आहे ना, म्हणजे सॅटर्डे संडेचं रुटीन एकदम स्लो चालून जातं. पण त्या मानाने तरी आज बऱ्यापैकी आवरलंय सगळं काही आणि आहो गेलेत दोघांना पण घेऊन खाली थोडा वेळ, कारण खूप जास्त थंडी वाढली आहे आणि ना घरात पण इतकी जास्त थंडी वाजते, तर त्यांना म्हटलं जरा त्यांना उन्हात घेऊन जा. फक्त त्या दोघांची अंघोळ बाकी आहे आता. बाकीचं सगळं काही आवरलं आणि आज मला दुपारी जेवणामध्ये ना काहीतरी वेगळं बनवायची इच्छा झाली होती. सॅटर्डे संडे कसं होतं, की काहीतरी वेगळं खायची इच्छा सगळ्यांनाच होत असते. तसं तर माझं पण असतं. मग आता आज ह्यांचं असं म्हणणं चाललेलं की आपण पनीर आणूयात म्हणून. तर मग म्हटलं आता पनीर बनवायचंच आहे, तर मग काय बनवावं ते चाललंय जरा डोक्यात. एक तर पनीर टिक्का वगैरे बनवायचं असं चाललंय. सो लेट्स सी. पनीर टिक्का मसाला बनवायचा असं चाललंय. सो लेट्स सी काय होतंय. आणि आता थोड्या वेळात ते दोघांना घेऊन येतील, त्यानंतर मग मी पुढच्या स्वयंपाकाला लागेल. पण आत्ता जे काय पसारा आहे तर तो आवरायचा, दोघं खाली गेलेले ते. तेवढ्याच वेळात माझं आवरून होणार आहे सगळं. मग म्हटलं आता पटकन आवरून घेते आणि त्यातल्या त्यात व्लॉग पण शूट करते, कारण एकदा व्लॉग स्टार्ट केला ना की मग त्यानंतर पुढचं रुटीन शेअर होत राहतं बरोबर. आणि रेसिपी बनवायला घेतली तर ती तुम्हाला दाखवेलच कशी बनवते मी. तर चला, इथून पुढचा व्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा आणि आजच्या दिवसभरात काय घडणार आहे तर ते पण मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आता बाकीचं सगळं आवरलंय. म्हटलं आता डिरेक्टली रेसिपी करायला घेते. बाकीचं तोपर्यंत चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलंय आणि भात पण बनवून घेतलाय. आता फक्त मला बनवायची भाजी. तर त्यासाठी आणि सोबत बाळांसाठी वरण पण बनते एका बाजूला. बाळांचं झालं की मग त्यांना चालून घेईल. तरी ना इकडे मी पनीर टिक्कासाठी पनीरचे असे क्यूब करून घेतले. थोडे मोठेच ठेवलेत, या साईजचे मोठे क्यूब केले ते. त्यानंतर मग कांदा पण असा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आणि शिमला मिरची. तर हे असं सगळं आहे ना मोठ्या मोठ्या फोडींमध्येच कट करून घेतले. तर आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. तर त्यासाठी दही आणि जे काही मसाले लागणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि सोबत आपल्याला करायचं आहे ग्रेव्ही बनवायसाठी. आणि सोबतच ग्रेव्ही बनवायची आहे. मग त्या ग्रेव्हीसाठी ना एक टोमॅटो घेतलाय, मोठ्या साईजचा टोमॅटो आणि एक कांदा. तर हे बारीक करायचं आहे. आलं लसूण पेस्ट मी म्हणजे रेडीमेड असेल तर तीच यूज करणार आहे, त्यामुळं यामध्ये बारीक करायचं नाही. आणि सोबत 2 मिरच्या, या साईजच्या 2 मिरच्या. तर हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मसाला बनवायसाठी. तर चला, इथून पुढे मी आता मॅरिनेट करून घेते आणि ते तुम्हाला दाखवते. थोडीशी हळद, लाल मसाला, मीठ, धने आणि जिरेची पावडर आणि हा गरम मसाला. हा घरात बनवलेला मसाला आहे. तुम्ही बाहेरचा विकतचा जरी असला तरी तो घेऊ शकता. आणि सगळ्यात मेन पार्ट म्हणजे दही. तर ते आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. आणि इकडे मी ना पावशेर पनीर घेतलेले आहे. तर पावशेर पनीरच्या अंदाजाने 4 चमचे दही पुरेसे आहे. तर आता हे एकत्र करून घेऊ पहिले. आणि याच्यात कांदा आणि शिमला मिरची आणि पनीरचे पीसेस टाकून घ्यायचे. आणि याला छान सगळीकडून कोट करून घ्यायचं. तर पनीर मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपल्याला ना मसाला बनवून घ्यायचा आहे. तर ग्रेव्हीसाठी मी इकडे टोमॅटो आणि कांदा घेतला होता आणि थोडीशी मिरची. तर हे सगळं बारीक करून घ्यायचं. आणि आलं लसूण पेस्टचा वापर आपल्याला नंतर ज्यावेळेस फोडणी देणार त्यावेळेस करायचा. आता मी सगळं बारीक करून घेते एक साईडला. तर आपला ग्रेव्हीसाठी पण मसाला तयार झालेला आहे. आणि आहे ना ही जी रेसिपी आहे ना तुम्ही अगदी घाईच्या वेळामध्ये पण पटकन बनवू शकता. इतकी सोपी आहे. त्यामुळे फारसं काही त्याला आणि फारसा काही टाइम त्याच्यात जात नाही. सो आहे ना एक 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत आहे ना मी इकडे पटपट चपात्या पण बनवून घेते. आणि तर आता इकडे मी भाजीला फोडणी देते. त्यासाठी सगळ्यात पहिले तेल आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलाय
तो. आणि हा चोर मामा काय घ्यायला आलाय? चौपाटी घ्यायला आलाय चोर मामा. तुझ्यासाठी छोटी छोटी चपाती द्या भाऊ. पळा. तेल टाकले कढईमध्ये आणि जी ग्रेव्ही बनवलेली आपण तर ती टाकते. काय तुला हवी चपाती? तर आता मसाला परततोय छान. याच्या भाजीमध्ये ना कांद्यामुळे खूप जास्त गोड टेस्ट येते, त्यामुळे टोमॅटो त्याची टेस्ट थोडंसं नॉर्मल करायचा प्रयत्न करतो. आणि आपण ना मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं, तरी पण मग आहे ना इथं थोडंसं मीठ मी टोमॅटो शिजण्यासाठी टाकते, जेणेकरून ना टोमॅटो लवकर शिजले जातात. तर इकडे ते मी ग्रेव्ही शिजवून घेते छान. तर बाकीचे जे काही कोरडे मसाले आहेत तर ते सगळे आपण मॅरिनेट करताना ॲड केले, त्यामुळे आपल्याला तर ह्या ग्रेव्हीमध्ये जास्त काही ॲड करायचं नाही. ही ग्रेव्ही छान शिजू द्यायची आहे. ग्रेव्ही ती छान शिजले, त्यामध्ये मी हा पनीर टिक्काचा मसाला टाकणार आहे, सुहानाचा आहे. तर हा पूर्ण पॅकेट टाकणार, छोटंवाला पॅकेट आहे. तर आता हा मसाला खाली लागेल म्हणून यात एक थोडंसं पाणी टाकणार. एवढ्या पाण्यात आहे ना मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि 1-2 मिनटं मसाला छान शिजू द्यायचा तो. तर आता आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ग्रेव्ही तेल पण सोडायला लागले बाजूला. आता आपण याच्यात आहे ना मॅरिनेट केलेलं पनीर टाकूया. छान मिक्स करून घ्यायचं. अर्धा ग्लास पाणी टाकते मी आणि एक 7 ते 8 मिनटासाठी ना त्याला शिजू द्यायचं. पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, जेणेकरून ग्रेव्ही अशी पातळ होईल. इतक्याच पाण्यात आहे ना शिजवून घ्यायचं आपल्याला. आणि 7 ते 8 मिनटामध्ये आहे ना पनीर आणि ते बाकीचे जे कांदा आणि शिमला मिरची होती ती छान होऊन जाते. त्याला झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजू देते. आता भाजी तयार झाली आपली आणि इकडे बघा काय छान कलर आला आहे आणि एकदम मस्त आहे ना. अगदी 7 ते 8 मिनटात होऊन जाते. आणि जो कांदा आणि ढोबळी मिरची आहे ना तर ती पण शिजली. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी लपथपीत बनवलेली आहे. एकदम मस्त. कलर पण किती छान दिसतोय बघा. इकडे ताट वाढले, भात बनवला होता सोबत चपाती आणि कांदा आणि लिंबू, ते तर मस्त आहे. तर चला आता ताट आहोनला देते जेवायला पहिले. तर चला आता आहोनला जेवायला दिलं. त्यांचं जेवण झालं आणि त्यांना खूप जास्त आवडली भाजी. तर म्हटलं एकदम बाहेरची जशी असते ना आपण खातो तर तशीच टेस्ट झाली म्हणतात आहे. तर आता मी खाऊन बघते. आणि ही दोन्ही पिल्लं बघा. दादा काय खूप छान झाली भाजी. म्हणजे ना अगदी बाहेर जशी खातो ना आपण तशी टेस्ट झाली. ॲक्च्युली जो मसाला आहे तर तो पण खूप छान होता, त्यामुळे पण छान टेस्टी झाले. तर चला आता जेवण करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आहे ना बाळांना झोपवलं. 4:30 वाजले त्यांना झोपवायला दोघांना पण. आणि तिथून पुढं मग आहे ना थोडा वेळ त्यांच्या शेजारी झोपले. आणि दुपारी जेवण भरपेट झालं होतं, इतकी छान झाली होती भाजी. पोटभर जेवण झालं, त्यामुळे जास्त सुस्ती आली होती. मग म्हटलं चला थोडंसं आपण पण रेस्ट करूयात. तर थोडा वेळ रेस्ट केली, पण थोडं म्हणता 1 तासभर झोप लागून गेली. आणि तासाभरानंतर मी उठले. थोड्या वेळाने बाळ पण उठले. त्यानंतर मग त्यांना चारून वगैरे घेतलं आणि मग म्हटलं. आणि दुपारच्या वेळेची जी झोप असते ना तर ती खूप छान लागते. म्हणजे ना
रात्रीची झोप पण इतकी छान होत नाही, तितकी झोप आहे ना थोड्या वेळासाठी का होईना झाली ना तरी पण मस्त झोप होते. तर झोपून उठले, त्यानंतर मग जे काय कामं होते राहिलेले तर ते आवरलेत. आत्तासुद्धा थोडंसं किचनचं आवरायचं बाकी आहे. आणि दुपारी जेवण लेट झालं होतं, त्यामुळं मग आत्ता फारशी काय लगेच भूक नाही आहे. मग म्हटलं संध्याकाळी जेवणामध्ये फक्त खिचडी बनवेल, त्यामुळे. आणि आत्ता 7:30 झाले ते, तर म्हटलं थोड्या वेळाने स्वयंपाकाला लागेल. काय फक्त खिचडी करायची, बाळांसाठी पण होऊन जाईल आणि आमच्यासाठी पण होऊन जाईल. साधी खिचडी बनवणार आहे. आणि इकडे शर्विल आहे, तो टी व्ही बघत बसला आहे. तो पण किती वेळ झोपला होता, सगळ्यात जास्त शर्विल झोपला होता. शौर्य लवकर उठला, पळाला. त्यांना पण, आणि इतकी जास्त थंडी आहे, त्या दोघांना पण स्वेटर आणि जर्किन सॉक्स वगैरे घालून तयार केलं. तर तो बसलाय खेळत. शर्वी ये बघ इकडे, ये तुझं खेळणं. हे बघ मम्मा, हे बघ इकडे, हे बघ, हे बघ. हे खेळायचं ना, हे कोणाला करायचं असं असं. आणि शरू इकडे काय करते. शरू दाखव तू काय करते बाबू, बघू तुझी काय आहे बुक, दाखव तुझी बुक. तर ही त्याची अशी कलरिंगची बुक आहे, जे पाणी लावलं ना त्याला तर ते पूर्ण ड्रॉइंग आहे ना. थांबा मी बॅक कॅमेराने दाखवते. तर ही अशी त्याची बुक आहे. हे पूर्ण व्हाईट दिसतंय ना, तर ज्यावेळेस त्याला पाण्याने त्याच्यामध्ये पेन होता, पण हा पेन आहे ना त्यांनी हरवून टाकला दोघांनी पण. आता हा छान खेळत बसतो. तर त्याला आहे ना एक कपडा ओला करून दिलाय, त्यांनी तो मस्त करतो. काय हे कोण आहे. क्वीन कोण आहे. क्वीन कुठे आहे, कुठे. हां इकडं कुठे, या साईडला कुठे, या साईडला कुठे बघ बरं, बघ इथं कुठे दिसते. इकडे ह्याच्यात बघ, ह्याच्यात बघ. हां ओके. आणि कॅट कुठे, कॅट. ओके इकडे कुठे दिसते बघ, इकडे कुठे दिसते बघ. ओके. आणि छोटी बेबी कुठे, छोटी बेबी. हां ती पलीकडे मध्ये आहे ती. ही छोटी बेबी आहे ना, ही छोटी बेबी आहे ना. ती इकडं कुठे दिसते बघ, या साईडला कुठे दिसते. गुड बॉय. असं. तर आणि परत आहे ना पाणी सुकलं ना तर पूर्ण हे पूर्ण व्हाईट होऊन जातं, जसं इथं दिसतंय असं परत व्हाईट होऊन जातं. दुसरं पेज काढ बाबू, दुसरं पेज काढ. झालं ते. क्वीन इकडे कुठे दिसते, या साईडला कुठे, याच्यात कुठे दाखव. ओके. आणि बर्ड कुठे, बर्ड कुठे दिसते बघ बरं. ओके इकडे. आणि इथं कुठे शोध, या साईडला कुठे शोध, याच्यात शोध कुठे, इथं कुठं दिसतोय बघ बरं. बर्ड आहे का याच्यात, आहे का बर्ड. इथं कुठेतरी आहे ना रे बर्ड, बघ बरं दिसतं. थोडंसं अजून थोडंसं. ओके हां दिसतंय. बर्ड कुठे दिसतंय बघ बरं, ओळख कुठे. गुड बॉय. आणि रॅबिट कुठे, रॅबिट. अरे वा. शर्विल दोघंजणं खेळतात आहे. तर म्हटलं आता किचन आहे बघा, किचनवरती थोडाफार पसारा पडलाय, तर तो आवरते. पण सगळ्यात पहिले तर चहा पिते, कारण खूप जास्त थंडी आहे. थोडीशी थंडी पण जाईल आणि म्हणजे थोडासा चहा पिला तर जरा बरं पण वाटेल ना, म्हणून माझी चहा पिते आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेते आणि मग स्वयंपाक करायला घेणार. आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, फक्त खिचडी भात बनवायचे, तर तो काय पटकन होऊन जाईल. सो मग चला इथून पुढचा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. ओतू बोल, ओतू. आणि कशी भांडणं करायला लागलेत बघा दोघं जण. हे बघ शरू, मारू नको दादाला. अरे तू पण लय आगावे रे. याशी पोरं एवढ्या आगाव झालेत ना. काय झालं, मारलं तुला, मारलं दादानी. तू कशाला खोडी काढ. आणि हा शौर्य इतका खोडील आहे, तो त्याची सगळ्यात पहिले शौर्यच खोडी काढायला जातो आणि मग त्याला मारत बसतो है ना. आणि मार खाल्ल्यावर रडत बसायचं काम आहे. इतके आगाव झालेत ना दोघं जण पण. तर खिचडी बनवून झाली आणि दोघांना चारून पण झाले. तर म्हटलं आता पापड तळते. आणि या दोन्ही पिल्लांचे पापड एवढे आवडीचे आहेत ना म्हणजे आमच्या दोघांसाठी जर 2 तळले तर त्या दोघांसाठी एक्स्ट्रा 2 तळायला लागतात, कारण फक्त आमच्या दोघांसाठी जर तळले ना अजिबात खाऊ देत नाहीत. 1 ते 2 पापड त्यांचे असेच खाण्यात चालतात. तर आता इकडे पापड तळून घेते. पापड्याचा वासावरती बरोबर मुळा आलाय माझ्या. काय केलंय माहितीये, हे बघ काय. कोणाला खायचे पापड, खायचा. कसे झाले छान पापड, कसे आहे, छान. कसे आहे पापड, छान. मी चालू
मम्माला थोडासा, मम्माला चाट, मम्माला दे. बापरे, एक तरी खाल्ला. देव अजून. आवडतो तुला पापड? आवडतो? होमन. येस. डन. डन कर. डन. चला उतरा आता खाली. तर चला जेवण वगैरे झालं आणि दोन्ही पिल्लं पण छान खेळतात त्या. तर आऊ मगाशी गेले होते बाहेर, तर ते येताना आहेत ना पान घेऊन आले, ते गोड पान. हे बघा, असं पिस्ता फ्लेवरचं आहे. तर दोघांसाठी 2 आणले ते, तर ते खाते. आणि शर्विल आहे ना, तो नक्कीच मागणार आहे. तर ते खाली त्याचं ते थोडंसं चॉकलेट आहे ना, तर ते मेल्ट झाले. आणू का तिकडेच? आ का धरा. आणि ही दोन्ही पिल्लं बघा अशी खेळत बसले. ते बघ काय दादुडी खाऊ. खोलू मी? अरे बापरे, शिंक आली. ते पप्पांकडे, पप्पा घेतात ते बघ, ते खा. पूर्ण खाऊ एकत्र. खाटे काढून दे. त्याला दे का ते रसा, चॉकलेट आईस्क्रीम. चॉकलेट खाते. सांग कसं आहे चॉकलेट, सांग. त्याने बघितलं बघ कसं खायचं. तुझ्या पोटाने खा, तुझ्या पोटाने खा. असं कर. कसं आहे? कसं आहे? यम्मी. तर ते जे पानाचे जे बॉक्स येते त्याच्यातलं जे चॉकलेट मेल्ट झालं होतं ना, तर हे त्या दोघांचं खायचं चाललं होतं. आणि शर्विल खात होता. आणि मला वाटतं ऑलमोस्ट ना 4.5 वर्षानंतर ना आम्ही पान खाल्ल्यास, कारण ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस खाल्लं होतं, एक 6-7 महिन्यानंतर आहे ना हो. आणि त्यानंतर आज डिरेक्टली. पण छान आणलं होतं, पिस्ता फ्लेवर मस्त लागत होतं. आणि या पिल्लांनी पण त्यातलं चॉकलेट खाल्ले. आता इकडं काय करतोय तो बघा. आणि गुड नाईट करतो सगळ्यांना. बाय. गुड नाईट. गुड किशी दे, किशी दे सर. आणि फ्लाइंग किस दे. आता फ्लाइंग किस दे. असं असं कर ना, असं कर. बाय. गुड नाईट. चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.